चला तर आज बनवूया आपण मिक्स डाळ। बरेच दिवस झाले मी मिक्स डाळ बनवली नव्हती, तर आज काहीच सुचत नव्हतं की जेवायला काय बनवायचं। तर आज होतं मंगळवार, म्हटलं डाळ भातच बनवावी छान असं। पण गोडी डाळ तर रोज बनते, तिखट डाळ रोज बनते, तर आज म्हटलं विचार केलं आज सगळ्या डाळी मिक्स घेऊया आपण आणि छान असं तडका देऊ झणझणीत, आणि मग खूप छान डाळ लागणार। तर चला मी घेतलेली आहे डाळ, छान अशी मिक्स डाळ घेतलेली आहे। तर मी कोणती डाळ घेतली तुम्हाला सांगते। तुरीची डाळ घेतलेली आहे, मसूर डाळ घेतलेली आहे आणि छिलटेवाली मुगाची डाळ घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी उडदाची डाळ सुद्धा मी घातलेली आहे। तर चला आता इकडे मी फोडणी देणार आहे जिरा राईससाठी। तर मला डायरेक्टलीच बनवायचं होतं आज कुकरमध्ये, तर मी छान असं जिरा राईससाठी तेल गरम करत ठेवलेलं आहे कुकरमध्ये। कुकर गरम होतोय आपलं, आणि इकडे घेतलेले आहे छान तेजपत्ता आणि दालचिनी। तर जास्त काही लवंग वगैरे मी टाकत नाही, कारण माझ्या छोट्याला नाही आवडत त्याच्यात। तर आता जिरं टाकणार आहे, खूप सारं जिरं। तर चला आपण छान भरपूर जिरं टाकूया, भाताला आपल्या वास आलं पाहिजे जिरेचं, इतकं आपण जिरं टाकायचं, तरच म्हणावं ते जिरं राईस। तर चला इकडे घेतलेला आहे तेजपत्ता आणि त्याच्यामध्ये घालणार आहे मी एक बारीक कापून मिरची, बारीक म्हणजेच जस्ट 2 कट केलेली। तर चला छान अशी फोडणी झाली झणझणीत, आणि मग घातलेलं आहे त्याच्यामध्ये छान असं बारीक राईस धुवून मी। तर चला थोडंसं परतून घ्यायचं, आणि मग आपल्याला जसं पाणी पाहिजे तितकं पाणी टाकायचं आहे आपल्याला। तांदूळ असतील तसं पाणी घालूया आपण, कधी जाड तांदूळ असतात, कधी आपले घरचे रेशनिंगचे। तर मी आता हे बारीक तांदूळ आहेत ते घरचेच आहेत। तर छान असं पाणी त्याच्या हिशोबाप्रमाणे मी घातलेलं आहे त्याच्यामध्ये, आणि आता आपण साईडला ठेवून दिलेलं आहे। आणि इकडे घालूया आपण आता डाळीची फोडणी। तर डाळ माझी रेडी झालेली आहे, इकडे मी साईडला ठेवलेली आहे उचलून। तर मी 2 शिट्ट्या काढल्या डाळीला आणि छान डाळ झालेली आहे। तर इकडे पाहू शकताय डाळीची फोडणी। तर मी घातलेलं आहे त्याच्यामध्ये छान जिरं आणि मोहरी। तर जिरं भरपूर घातलेलं आहे। तर मी हा झाडावरून काढलेला आहे ताजा कढीपत्ता। तर छान भरपूर कढीपत्ता घातलेला आहे। इकडे घातलेला आहे तेजपत्ता, आणि मग तुम्हाला दाखवते काय काय घेतलेलं आहे फोडणीसाठी। कांदा घेतलेला आहे, मिरची घेतली, टोमॅटो घेतलेला आहे, आणि छान लसूण ठेचून टाकलेला आहे। तर लसूण तर पाहिजेच डाळीमध्ये। तर चला आता छान तडका झालेला आहे आपला, कांदा टोमॅटो छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला। मग आपण घालूया त्याच्यामध्ये मसाले। तर मसाले कोणते कोणते घातलेले आहेत, तर घरचेच मसाले आहेत। ही आहे छान असं गरम मसाला आणि हळदी पावडर आणि आपला तिखट मसाला घरातलंच। तर चवीनुसार घालूया त्याच्यामध्ये आपण मीठ। तर मिठाशिवाय तर चव नाहीच येत, तर मीठ तर पहिलंच घालायला हवं। तर चला छान अशी फोडणी करून घेतलेली आहे। कांदा टोमॅटो मी खूप छान शिजवून घेतलेला आहे, आणि मग त्याच्यामध्ये घातली आहे डाळ। तर पाहू शकते आता डाळ कशी घेतलेली आहे मी। तर ही डाळ ना आपल्याला पातळही नाही बनवायची आहे आणि जाडही नाही बनवायची आहे। तर छान असं मीडियम घट्ट बनवायची आहे। तर इकडे पाहू शकते मी घेतलेला आहे छान, कोथिंबीर नव्हती माझ्याकडे, तर मी कढीपत्ता बारीक कापून टाकला, आणि ही आहे छान अशी कस्तुरी मेथी। तर कस्तुरी मेथीचा वास तर खूपच छान येतो, पण डाळीवरती ना वरून टाकल्यावर खूप छान टेस्ट येते, खूप सुंदर वास पण येतोय, खूप छान। तर डाळीवरती टाकल्यानंतर ना डाळीला खूपच शोभा पण येते आणि खूप छान मुरते त्याच्यामध्ये। तर चला इकडे आपलं जिरा राईस पण रेडी झालेला आहे। तर माझी ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा मला। जास्तीत जास्त शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा। चला तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।